नमस्कार, मी गौरी बैकर मुंबई आउटलुक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज दिनांक 3 मार्च, पाहूया टॉप 10 घडामोडी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यभरातील लाभार्थी महिलांना राज्य सरकारकडून दर महिन्याला 1500 रुपये दिले जात आहेत। या महिलांना आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न पडला होता। दरम्यान राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी या प्रश्नाचं उत्तर दिले। विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानिमित्त तटकरे यांनी दाखल झाल्या होत्या आणि त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून विधिमंडळाचं विशेष सत्र होणार आहे। यावेळी महिलांना त्यांचा पहिला हप्ता मिळेल, तर लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होईल अशी देखील माहिती त्यावेळी त्यांनी दिली। हरियाणाच्या रोहतक मधील काँग्रेसच्या कार्यकर्त्या हिमानी नरवाल हत्या प्रकरणात मोठा खुलासा झालाय। हिमानीची हत्या तिच्याच प्रियकराने केली आहे। हत्येचा गुन्हा केल्यानंतर तो दिल्लीला फरार झाला। पोलिसांनी आरोपी प्रियकराला दिल्लीतून अटक देखील केली आहे। सुरुवातीच्या तपासात आरोपीने हत्येचा गुन्हा कबूल केलाय। त्याने हत्येचं कारण सुद्धा सांगितलंय। आरोपी बऱ्याच काळापासून हिमानी सोबत रिलेशनशिप मध्ये असल्याचं तपासातून समोर आलंय। अजित पवारांची खुर्ची स्थिर राहिली आणि माझी आणि देवेंद्र फडणवीसांची खुर्ची बदलली असं मिश्किल वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं होतं। त्यावर अजित पवार यांनी देखील अत्यंत बोलकी प्रतिक्रिया देऊन चर्चेला नवीन विषय मिळवून दिलाय। दरम्यान या अदला बदलीच्या खुर्ची प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे। आता त्यांच्या खुर्चीची अदलाबदल झाल्याने देवेंद्र फडणवीसांचं एकनाथ शिंदेकडे जास्त लक्ष आहे, कारण वेगवेगळे भ्रष्टाचार, घोटाळे आणि गैरव्यवहार हे एकनाथ शिंदेच्या खात्यातून करण्यात आल्याचं उघड झालंय, अशी देखील टीका रोहित पवारांनी केली आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारा प्रशांत कोरटकर याच्या विरोधात सरकारने स्वतःहून गुन्हा नोंदवला पाहिजे, परंतु राज्य सरकार कारवाई करणार असं सांगते, पण ती कारवाई होताना दिसत नाहीये, असे काँग्रेसचे खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी म्हटलंय। करुणा शर्मा यांनी आता मंत्री धनंजय मुंडेंबाबत आणखी एक मोठा गौप्यस्फोट केलाय। 100% 2 दिवस अगोदरच धनंजय मुंडेंचा राजीनामा लिहून घेतलाय। मुख्यमंत्र्यांनी आज सांगितलं 2 दिवसानंतर आम्ही ठरवू, असं करुणा शर्मा यांनी म्हटलंय। धनंजय मुंडे यांच्यावर पार्टीमध्ये दबाव आहे, मात्र त्यांनी राजीनामा देण्याची इच्छा नाहीये। अधिवेशनाच्या पहिल्याच 2 दिवसांमध्ये लोकांचं आणि स्वतःच्या पक्षातील आमदार खासदारांचं किती प्रेशर येतं ही गोष्ट थांबवता येऊ शकत नाहीये। हे पाहून त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय होणार आहे, असं देखील त्या म्हणाल्या। पुण्यासारखे सांस्कृतिक शहरात 24 फेब्रुवारी रोजी धक्कादायक प्रकार घडला होता। या प्रकरणातील मुख्य आरोपी दत्तात्रय गाडे याला पुणे पोलिसांनी घटनेच्या 3 दिवसानंतर अटक देखील केली होती। त्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी अनेक पथकं देखील कामाला लावली होती। तो शेतात लपला असल्यामुळे ड्रोनद्वारे त्याचा शोध घेतला जात होता। आता या प्रकरणाच्या तपासाबाबत पुणे पोलिसांनी एक मोठा निर्णय घेतलाय। स्वारगेट अत्याचार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला गेलाय। गुन्हे शाखेला तातडीने तपास ताब्यात घेण्याचे आदेश आता पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले। केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या मैत्रिणींची छेड काढल्याचा प्रकार मुक्ताईनगर मध्ये घडला। रविवारी हे प्रकरण समोर आल्यानंतर 2 गुन्हे देखील दाखल करण्यात आले। या प्रकरणात एकूण 7 आरोपी असल्याचं समोर येत आहे। आता पोलिसांनी 4 आरोपींना अटक देखील केली। त्यात मुख्य आरोपी अनिकेत भोई याचाही समावेश आहे। अनिकेत भोई हा मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे कट्टर समर्थक आहे। तसेच रावेर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख छोटूबाई यांचा हा पुतण्या आहे। विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झालंय। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्याचे कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून चांगलाच गदारोळ झाला। यावर देशाचे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ नेते, या देशामध्ये ज्यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक सुधारणा केल्या अशा मनमोहन सिंग यांच्या शोक प्रस्तावा दिवशीच गोंधळ पाहायला मिळाला। तथापि माननीय विरोधी पक्ष नेत्याला एवढंच सांगू इच्छितो, आपण मंत्री महोदयासंदर्भात जे मांडत आहात त्या संदर्भात कोर्टाने सुनावणी पूर्ण केलेली आहे। क्लोज फॉर ऑर्डर ठेवलेली आहे। कोर्टाची ऑर्डर आल्यावर सभागृह किंवा राज्यपाल याबाबत निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। ऑस्कर 2025 मध्ये द ब्रुटालिस्ट या चित्रपटासाठी एड्रियन ब्रॉडीची सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून निवड करण्यात आली, तर अनोरा या चित्रपटासाठी मिकी मॉडिसनने सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पुरस्कार प्राप्त केला। तसेच अनोरा या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा दर्जा मिळाला। ऑस्कर 2025 लॉस एंजेल्स मध्ये पार पडलं। यंदा या पुरस्काराने सूत्रसंचालक, प्रसिद्ध कॉमेडियन आणि पॉडकास्टर कॉनन अब्राहम हे करत होते।
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जेतेपदापासून टीम इंडिया 2 विजय दूर आहे. ऑस्ट्रेलियाला पराभूत करताच टीम इंडियाला अंतिम फेरीचं तिकीट मिळणार आहे. पण यासाठी टीम इंडियाला उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचं तगडं आव्हान असणार आहे. आयसीसी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचं पारडं कायमच जड दिसून आलंय. इतकंच काय तर वन डे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया भारतापेक्षा वरचढ दिसेल. आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 151 सामने झालेत. यापैकी ऑस्ट्रेलियाने 84 सामन्यात तर भारताने 54 सामन्यात विजय मिळवला.